नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ओके, दिस इज द व्हिडिओ नंबर 5 फ्रॉम द महाराष्ट्र CET मॅथमॅटिक्स. वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर एक्झाम्पल्स फ्रॉम द टॉपिक दॅट इज नथिंग बट द मॅट्रिसेस. ओके, तर बघा स्टेप बाय स्टेप याही लेक्चरमध्ये आपण 2 ते 3 क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा पहिला क्वेश्चन, ठीक आहे. बघा MPPET 1995मध्ये आणि 1990मध्ये आणि त्यानंतर बेटा पंजाब CET मध्ये हा 2000ला. ओके, म्हणजे क्वेश्चन इतका इम्पॉर्टंट आहे की तो 3 वेळा विचारला. ओके, MPPET मध्येच तो 2दा विचारला आणि त्यानंतर बेटा CET मध्ये पण तो एकदा क्वेश्चन विचारला. इम्पॉर्टंट क्वेश्चन होता, म्हणजे 2-3 एक्झाममध्ये तो विचारलेला क्वेश्चन आहे, त्यासाठी मला हा क्वेश्चन घ्यावा लागला. ठीक आहे. बघा A is a given matrix, 3x3 चा गिवन मॅट्रिक्स आहे, अँड दे आर आस्किंग टू फाइंड द A power 5. बघा बेटा, मॅट्रिक्स बघितल्यास तुम्हाला लक्षात आलं पाहिजे का हा दिलेला जो काय मॅट्रिक्स आहे ना, हा स्केलर मॅट्रिक्स आहे. ओके, द गिवन मॅट्रिक्स इज ए स्केलर मॅट्रिक्स. याच्या लक्षात बेटा, दिलेल्या मॅट्रिक्सचं स्केलर मॅट्रिक्स आहे. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय रे? डायगोनल एलिमेंट काय राहतात? ओके, दिलेल्या 3x3चा जो काही डायगोनल राहतो, ओके नाही, हा 3x3 आहे, ठीक नाही. आणि हे जे काही डायगोनल एलिमेंट्स राहतात, डायगोनल एलिमेंट्स बेटा कॉन्स्टंट राहतात आणि ते सगळे कॉन्स्टंट कसे राहतात बेटा? आयडेंटिकल. जर डायगोनल एलिमेंट जर आयडेंटिकल राहत असेल तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात? स्केलर मॅट्रिक्स. क्लिअर? अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं बेटा? स्केलर मॅट्रिक्स. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. मग आता राहिली गोष्ट कुठं? बघा आता सांगतो, आता गोष्ट कुठं राहिली बघा, आहे की नाही. हे असा मॅट्रिक्स होता तो बेटा. ठीक आहे, बघा बेटा आता राहिली गोष्ट कुठं? बघा आता काय करायचं बघा, आपल्याला दे आर आस्किंग टू फाइंड द A power 5. दे आर आस्किंग टू फाइंड द A power 5 म्हणजे जो काही दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचा पॉवर 5. ओके, एक स्केलर मॅट्रिक्सच्या बघा, एक स्केलर मॅट्रिक्सच्या वेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी काही गोष्ट आपण मॅट्रिक्सला अप्लाय करतो तीच गोष्ट बेटा त्या मॅट्रिक्समधल्या एलिमेंट्सला पण अप्लाय होणार म्हणजे होणार. ओके, ठीक आहे. आता मी एक मॅट्रिक्स देतो A = किती आहे बेटा? 2 0 0. ओके, त्यानंतर बेटा 0 2 0. ओके, आफ्टर दॅट 0 0 2. ठीक आहे, हा दिलेला काय झाला हो? 3x3चा स्केलर मॅट्रिक्स झाला. ओके, आता मला काय करायचं आहे बेटा? A power 5. काय करायचं आहे? A power 5. ओके, मग मी बघा दिलेला गिवन मॅट्रिक्सचा पॉवर 5 करत आहे, तर मॅट्रिक्समध्ये जे काही एलिमेंट्स राहतात त्याचा पण पॉवर मला 5 करावा लागेल. ठीक आहे, स्केलर मॅट्रिक्सच्या वेळेस ही तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी काही गोष्ट आपण ॲप्लिकेबल म्हणजे जी काही गोष्ट आपण त्या मॅट्रिक्सला अप्लाय करतो तर तीच गोष्ट बेटा मॅट्रिक्सच्या एलिमेंट्सला पण अप्लाय होते म्हणजे होते. चला, काही हरकत नाही. ओके, बघा आपल्याकडे बेटा A power 5 आहे. चला, काही हरकत नाही. बघा बेटा आता 2 power 5 2 power 5 2 power 5. ओके, आता बघा बेटा 2 power 5 ला 2 power 4 into 2 power 1 पण लिहिता येते, काही हरकत नाही. 0 0 0. अगेन बेटा 2 power 4 into 2 power 1 0 0 0 2 power 4 into 2 power 1. ठीक आहे, आता बघा सगळ्या ठिकाणी बेटा 2 power 4 काय आहे? कॉमन आहे. सगळ्या ठिकाणी 2 power 4 काय आहे? बघा A power 5 = 2 power 4 मी कॉमन काढला, मग शिल्लक करायला 2 power 1 म्हणजे किती हो? 2. therefore 2 0 0 0 2 0 0 0 2. ठीक आहे, = 2 power 4. आणि आता हा जो काही मॅट्रिक्स हा गिवन मॅट्रिक्स आहे, तर गिवन मॅट्रिक्स किती दिला आपल्याला? A. ठीक आहे, गिवन मॅट्रिक्स किती दिला आपल्याला? A. देअरफॉर बघा A power 5 = 2 power 4 into A, आणि 2 power 4 is nothing but 16. देअरफॉर A power 5 = 16 times A. ओके, देअरफॉर A power 5 is nothing but 16 times A. बघू शकता तुम्ही, ऑप्शन B इज प्रेझेंट. ऑप्शन B इज प्रेझेंट. इथे लक्षात घ्या, एकदम सिंपल क्वेश्चन होता. ओके, एकदम सिंपल क्वेश्चन होता. फक्त मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा की स्केलर मॅट्रिक्समध्ये जो काही ऑपरेशन, इथे लक्षात बेटा, स्केलर मॅट्रिक्समध्ये जो काही ऑपरेशन तुम्ही त्या मॅट्रिक्सला करता तर तो सेम ऑपरेशन बेटा मॅट्रिक्सच्या एलिमेंटला तुम्ही करू शकता. दिस इज नथिंग बट द प्रॉपर्टी फॉर अ स्केलर मॅट्रिक्स. जो ऑपरेशन आपण त्या गिवन मॅट्रिक्सवर करत आहे तेच ऑपरेशन आपण गिवन एलिमेंट्सवर केला, बस. बाकी मी काही मोठी गोष्ट नाही केली, एकदम सिम्पली. बघा बेटा इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. ओके, 3 वेळा प्रिव्हियस इयरमध्ये विचारला होता. ओके, MPPET आणि PPCET मध्ये, त्यामुळे मला हा क्वेश्चन घ्यावंसं वाटला की मे बी महाराष्ट्र CETला पण अशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. ओके, रिपीटेड क्वेश्चन्स आहे. याचाच म्हणजे तुम्ही एक कन्क्लुजन काढू शकता, म्हणजे एकच क्वेश्चन जर बऱ्याच
एकदा एक्झाममध्ये जर रिपीट होऊन राहिला तर त्या क्वेश्चनचं इम्पॉर्टन्स किती आहे हे तुम्हाला यावरून कळून येते. ओके, बघा नाऊ वी विल डिस्कस द सेकंड क्वेश्चन. बघा बेटा सेकंड क्वेश्चन. चल बघा सेकंड क्वेश्चन. ठीक आहे, बघा आता हा सेकंड क्वेश्चन कुठं लिहिलेला आहे बेटा, MPPT. ठीक आहे, 2009ला. बघा अतिशय इझी क्वेश्चन आहे. दिलेला बेटा 3x3 मॅट्रिक्स आहे. चला ओके, इफ द गिवन मॅट्रिक्स ए इज नथिंग बट दॅट द जे काही एलिमेंट्स आहे इज इन्व्हर्टिबल. ओके, इन्व्हर्टिबल म्हणजे इनवर्स. ठीक आहे, इन्व्हर्टिबल इज नथिंग बट इनवर्स. ओके, इनवर्स. ठीक आहे, ओके. जर दिलेला मॅट्रिक्स इनवर्स राहिला किंवा इन्व्हर्टिबल राहिला तर मग या लॅम्बडाची व्हॅल्यू काय राहणार. एक लक्षात ठेवा की बघा इनवर्सची डेफिनेशन अप्लाय करा. इनवर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू adjoint of that given matrix. This is nothing but the definition for invertible or inverse you can say. Okay, बघा आता त्यांनी काय विचारलं बघा, मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे. मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे म्हणजे डिटर्मिनंट नॉन झिरो आहे. डिटर्मिनंट नॉन झिरो आहे. डिटर्मिनंट नॉन झिरो आहे. ओके, जर डिटर्मिनंट जर झिरो राहिला ओके तर मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल नाही आहे. मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल नाही आहे. ओके, बघा बेटा. ओके, आता बघा आता कसं आपल्याला फाइंड आउट करायचं याचं म्हणजे आन्सर कसं फाइंड आउट करायचं बघा. डिटर्मिनंट इक्वल्स टू जर झिरो ठेवलं आपण, ओके, जर डिटर्मिनंट इक्वल्स टू झिरो ठेवलं तर आपण काय करू शकतो बेटा, लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ओके, पण डिटर्मिनंट इक्वल्स टू झिरो ठेवला तर तो काय राहतो बेटा, नॉन एक्झिस्टन्स, म्हणजे तिथं इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. ओके, मग आता बघा ज्या व्हॅल्यूला ओके ज्या लॅम्बडाच्या व्हॅल्यूला ओके सपोज लॅम्बडा इक्वल्स टू केला बेटा, लॅम्बडा इक्वल्स टू केला बेटा डिटर्मिनंट किती येतं बेटा, झिरो येत आहे. ओके, मग लॅम्बडा इक्वल्स टू नॉट केला बेटा डिटर्मिनंट किती येणार बेटा, नॉन झिरो येणार. येता लक्षात येतं बघा, मी इन जनरल बोलत आहे. मी सपोज लॅम्बडा डिटर्मिनंट इक्वल्स टू झिरो ठेवली, ही कंडिशन जर ठेवली, मी ही कंडिशन जर ठेवली तर लॅम्बडा इक्वल्स टू मला समथिंग व्हॅल्यू मिळणार. ओके, लॅम्बडा इक्वल्स टू समथिंग व्हॅल्यू मिळणार म्हणजे त्या व्हॅल्यूला बेटा डिटर्मिनंट किती येऊन राहिला बेटा, झिरो येऊन राहिला, म्हणजे तिथं इन्व्हर्स एक्झिस्ट नाही आहे. परंतु त्यांनी काय म्हटलं, लॅम्बडाच्या अशा कोणत्या व्हॅल्यूला जो काही इन्व्हर्स एक्झिस्ट राहणार, लॅम्बडाच्या कोणत्या व्हॅल्यूला इन्व्हर्स एक्झिस्ट राहणार. मग लॅम्बडा इक्वल्स टू नॉट केला काय राहणार बेटा, इन्व्हर्स एक्झिस्ट राहणार. का बरं, लॅम्बडा इज नॉट इक्वल्स टू केला बेटा डिटर्मिनंट काय राहतो बेटा, नॉन झिरो. मग जर डिटर्मिनंट नॉन झिरो राहतो तर इन्व्हर्स काय राहतो बेटा, एक्झिस्ट. म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला काय करायचं, आपण डिटर्मिनंट इक्वल्स टू झिरो ठेवायची, लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची के. ओके, लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ती के व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, मग तीच बेटा नॉट इक्वल्स टू राहिला तर डिटर्मिनंट नॉन झिरो राहते आणि इन्व्हर्स एक्झिस्ट राहते. गॉट इट. ओके, बघा बेटा आता मी काय करतो बेटा, फर्स्ट रो घेतो बघा, लॅम्बडा ओके 0 -1 +1. ओके, डिटर्मिनंट मी काय घेते जर डिटर्मिनंट फाइंड आउट करतो मी बघा, 1 घेतला -1चा तो 1 झाला. ओके, -6 बेटा हा -1. ठीक आहे, मायनस प्लस झाला इथं. ओके, त्यानंतर बेटा 4 ओके हा गेला -3 आणि इथं झाला 0. ठीक आहे, चला काही हरकत नाही. बघा डिटर्मिनंट इक्वल्स टू किती घेतावर आपण, 0. डिटर्मिनंट मी ठेवला 0. ओके, हे झालं बेटा मायनस लॅम्बडा. ओके, +1 हे झालं बेटा -5. ओके, आणि बेटा 4 त्रिक झालं हे -12. ठीक आहे, ते मायनस लॅम्बडा -5 -12 झालं -17. ओके, देअरफॉर लॅम्बडा इक्वल्स टू -17. बघा बेटा लॅम्बडा इक्वल्स टू किती आला बघा, लॅम्बडा इक्वल्स टू -70ला ही कधी फाइंड आउट केलं, जेव्हा डिटर्मिनंट आपण काय केला 0. ओके, जेव्हा मी डिटर्मिनंट 0 कन्सिडर केला, इथं लक्षात बेटा जेव्हा मी डिटर्मिनंट 0 कन्सिडर केला तेव्हा मी लॅम्बडाची व्हॅल्यू किती मिळवली बेटा, माझ्याकडे लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे बेटा, -17. इथं लक्षात बेटा जेव्हा मी डिटर्मिनंट इक्वल्स टू 0 कन्सिडर केला तेव्हा लॅम्बडाची व्हॅल्यू -70. परंतु डिटर्मिनंट जर मी 0 कन्सिडर केला तर तिथं इन्व्हर्स एक्झिस्ट राहत नाही. ओके, मग डिटर्मिनंट नॉन झिरो राहण्यासाठी मला लॅम्बडा इज नॉट इक्वल्स टू -17 ठेवावं लागेल ना. इथं लक्षात, डिटर्मिनंट जेव्हा मी 0 कन्सिडर केला तेव्हा लॅम्बडाची व्हॅल्यू माझ्याकडे ही होती. मग डिटर्मिनंट जर मला नॉन झिरो पाहिजे तर लॅम्बडाची व्हॅल्यू किती पाहिजे, नॉट इक्वल्स टू -17. नॉन डिटर्मिनंट नॉन झिरो म्हणजे काय रे बाबा, इन्व्हर्स एक्झिस्ट. डिटर्मिनंट नॉन झिरो इज इन्व्हर्स एक्झिस्ट. आणि डिटर्मिनंट नॉन झिरो कधी राहतो, जेव्हा लॅम्बडा इज नॉट इक्वल्स टू -17 राहतो. दॅट्स वाय ऑप्शन बी इज देअर. ओके, MPPTचा 2009चा हा क्वेश्चन होता. ओके, इन्व्हर्स या प्रॉपर्टीवर बघा, मी तुम्हाला मागे बोललो की इन्व्हर्स या प्रॉपर्टीवर मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स प्रिव्हियस इयरमध्ये विचारण्यात आलेले आहे.
ओके, आणि मी त्यावरच फोकस करण्याचा प्रयत्न करतो. फक्त एक सिम्पल डेफिनेशन यूज करायचं, दॅट्स इट. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तो अगेन बेटा इनवर्स या प्रॉपर्टीवरच डिपेंडेंट आहे. बघा हा क्वेश्चन त्याहीपेक्षा इझी क्वेश्चन आहे. ओके, दिस इज द क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे, दिस इज द क्वेश्चन नंबर 3. बघा बेटा आता हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा आहे बघा. याचं सोल्युशन बघा. द मॅट्रिक्स अगेन 3x3चा मॅट्रिक्स आहे, इज नॉट इन्व्हर्टिबल इफ ए इज. ओके, इज नॉट इन्व्हर्टिबल इफ ए इज. बघा बेटा आता नॉट इन्व्हर्टिबल म्हणजे काय रे? नॉट इन्व्हर्टिबल म्हणजे बेटा बघा ही ई इन्व्हर्सची डेफिनेशन झाली 1 मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. बघा बेटा मी प्रत्येकदा ही डेफिनेशन यासाठी लिहितो कारण की लिहून लिहून तुम्हाला ती गोष्ट रिकॉल झाली पाहिजे, तुम्ही कधी विसरले नाही पाहिजे, यासाठी मी हे लिहितो. नाही तर परत परत मला लिहिण्याचा काही गरज नसते, पण लिहावं लागतं तुमच्यासाठी. बघा बेटा काय म्हटलं बेटा, नॉट इन्व्हर्टिबल म्हणजे इनवर्स नॉट एक्झिस्ट किंवा डज नॉट एक्झिस्ट. ओके, आता इनवर्स नॉट एक्झिस्ट राहण्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट किती पाहिजे? 0. ठीक आहे, हे जे त्यांनी स्टेटमेंट दिलं नॉट इन्व्हर्टिबल, नॉट इन्व्हर्टिबल म्हणजे डिटर्मिनंट इक्वल्स टू 0. मग आता डिटर्मिनंट इक्वल्स टू जर 0 ही कंडिशन जर मी यूज केली, डिटर्मिनंट इक्वल्स टू 0, मग डिटर्मिनंट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. पहिला रो घेऊ. बघा पहिला रो घेतला 1 2 -5. ओके, मायनस ऑफ ए. ठीक आहे, 1 -10. ठीक आहे, प्लस 2. ठीक आहे, 1 -4 इक्वल्स टू 0. ठीक आहे, हे झालं बेटा -3. ओके, इथे बेटा -a इंटू -9. ओके, इथे 2 इंटू इथे किती आला बेटा -3 इक्वल्स टू 0. बघा इथं -3 प्लस 9 टाइम्स आहे, 3 दुनी -6 इक्वल्स टू 0. दिस इम्प्लाइज बघा अतिशय इझी क्वेश्चन आहे. बघा -3 -6 आहे की नाही, -3 -6 -9 प्लस 9 ऑफ a इक्वल्स टू 0. therefore 9a equals to plus 9, therefore a equals to 1. ओके, म्हणजे a equals to 1 ला तुम्हाला काय मिळतो? डिटर्मिनंट इक्वल्स टू काय मिळत आहे? 0. इथं लक्षात बेटा a equals to 1 ला म्हणजे a च्या कोणत्या व्हॅल्यूवर तो मॅट्रिक्स एक्झिस्ट राहणार नाही. इथे लक्षात बेटा हा क्वेश्चन काय विचारला त्यांनी लक्षात येत आहे, म्हणजे एच्या आहे की नाही जो काही दिलेला आहे इथं अननोन क्वांटिटी आहे, जो काही ती अननोन क्वांटिटी आहे, अशा कोणत्या अननोन क्वांटिटीला दिलेला मॅट्रिक्स नॉन इन्व्हर्टिबल आहे. ओके, मग इथे आपल्याला काय आलं बेटा ए इक्वल्स टू 1 ला, ए इक्वल्स टू 1 ला डिटर्मिनंट किती होऊन राहिला बेटा? 0. ए इक्वल्स टू 1 ला डिटर्मिनंट काय येऊन राहिला बेटा? 0. मग ए इक्वल्स टू 1 ला डिटर्मिनंट 0 येऊन राहिला. जर डिटर्मिनंट जर 0 आला तर त्याचा बेटा इन्व्हर्स एक्झिस्ट राहत, त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट राहत नाही. बट इट बघा इन्व्हर्स या प्रॉपर्टीच्या गुरुच्या तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन्स बेटा. ओके, MPPET 1998चा क्वेश्चन होता. ओके, इथं लक्षात बेटा. बघा तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचे डाऊट शेअर करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.